राम म्हणता येत नाही बाबा, लांब म्हणतो लांब. पहा तुम्ही, रचा काय होतो, ल तयार होतो. आणि जे हा ल म्हणते लांब म्हणते त्यावेळेस देव विचारात पडते. देव म्हणते उभ्या आयुष्यात राम म्हटलं नाही गेल्या कधी. बरं आता मला असं वाटलं आता शेवटचे श्वास आहे तुझे, चला तर तुझ्याकडे जाऊ. मी तुझ्याकडे येतोय, मी तुझ्या समोर बांधतो म्हणतो लांब लांब. म्हणजे देवाला सुद्धा ऍक्सेप्ट करण्याची ताकद ही तरुणपणात आहे. आणि विशेष पंचक्रोशीत मी जिथे इथं कीर्तनाला गेलो, आपण पुढे कीर्तन झालं आपलं इथं तास केला झालं. अजून बाबा रणगावला बाबा होते. या दोन्ही गावांमध्ये अभंग वेगवेगळे होते, बरोबर ना बाबा. तासखेडामध्ये अभंग कोणता होता माहिती तुम्हाला? हरी हरी तुम्ही म्हणार सकळ, बरोबर. रणगावला अभंग होता संत संगतीचे काय सांगू सुख, आणि तुमच्या गावात धर्माचे पालन करणे पाखंड खंड. माझं एक वेगळं ध्येय आहे, मी परत अभंग येऊ देत नाही. म्हणजे पंचक्रोशी एरियामध्ये किंवा जास्तीत जास्त तुमची कॅपॅसिटी जिथपर्यंत असते जायची तिथपर्यंत. तुमची कॅपॅसिटी संपली की आम्ही तेच मटेरियल जरी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. शेवटी ऐकणारा श्रोता वेगळा असतो, गायन वादन करणारे वेगळे असतात आणि कीर्तनकार मात्र एकच असतो. पण पंचक्रोशी एरियामध्ये जर कदाचित परिचयाचा व्यक्तीचं कीर्तनात बसेल असेल तर नवीन चिंतन नवीन अभंग घेण्याचा मात्र प्रयत्न करत असतो. विठ्ठल अभंग तुकोबरांचा 4 चरणांचा या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबरा संतांचा धर्म सांगतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. 3 जणांचा धर्म पाहायचा आपल्याला. माणसाचा धर्म, साधू संतांचा धर्म आणि देवाचा धर्म. एका माणसाचा धर्म कोणता? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगीचे हिनती पतित जगीचे दिन बदलले या जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. हीच आमची अन हेच आमचे मागणी माणसाने माणसाशी माणसा माणसानं माणसासोबत माणसासारखं राहिलं, माणसानं माणसासोबत माणसासारखं राहिलं किंवा माणसाचा धर्म आहे. तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजणं हा कोणाचा धर्म आहे बाबा? माणसाचा धर्म आहे. भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं हा कोणाचा धर्म आहे बाबा? माणसाचा धर्म आहे. निराधाराला आधार देणं हा कोणाचा धर्म आहे बाबा? माणसाचा धर्म आहे. आंधळ्याला आधार देणं, काठी देणं हा कोणाचा धर्म आहे? माणसाचा धर्म आहे. हा झाला माणसाचा धर्म. आता देवाचा धर्म आहे का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्रेतायुगामध्ये रावण मारला तर प्रभू रामचंद्र अवताराला आले. द्वापार युगामध्ये कंस मारला तर श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. या इतिहासामध्ये या कलियुगामध्ये अफजल खान मारला, छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आले. म्हणजे ज्या ज्या अधर्म वाढतो, कोणत्या दुष्ट जन्माला येतो, त्या जगाचा मालक कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार धारण करतो. धर्म रक्षा धर्म रक्षा
रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजना. देवाचा धर्म आहे भक्तांचं संरक्षण करणं, दुष्टांचा संहार करणं. श्रीमद भागवतामध्ये हिरण्यकश्यपूची भक्त प्रल्हादाची कथा आहे. भक्त प्रल्हाद सात्विक असतो, हरिभक्त असतो, बाप नास्तिक असतो. दुष्टाचा संहार करणार आहे. नृसिंह भगवान परमात्मा अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला, दुष्टाचा संहार केला आणि भक्ताला जवळ घेतलं. भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाचे वेळ झाला ना आपला. उठू नका, डिस्टर्ब होते. विठला विठला भक्ता राखे पाया पासी दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे, दुर्जनासी संहारे. भक्ताला जवळ घेतो आणि दुष्टांचा संहार करतो. भक्त प्रल्हादाला जवळ घेतला, स्वतःच्या बापाचा संहार केला. भक्त प्रल्हाद बापाचा देवाचा धर्म आहे. मग महाराज तुम्ही माणसाचा धर्म सांगला. माणसानं माणसासोबत माणसासारखं राहिलं पाहिजे, माणसाचा धर्म. देवाचा धर्म सांगितला, भक्ताला जवळ घेतो, दुष्टाचा संहार करतो. मग मात्र साधूचा धर्म काय? अभंगाचं पहिलं
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड या शब्दाचा अर्थ आहे नाही ते दाखवणं. पाखंड म्हणजे काय? नाही ते दाखवणं. साधू नसताना साधूपणाचा वाव आणणं हे काय? साधू नाही आणि वाव आणणं. मी साधू आहे मला साधू म्हणा हे काय आहे? पाखंड. नाही ते दाखवणं म्हणजे काय? पाखंड. हरिभक्ती परायण नाही आणि स्वतःला अनेक पदव्या लावून घेतो. स्वतः समाजानं दिलेली पदवी वेगळी मायबाप आणि स्वतः लावून घेतलेली पदवी वेगळी. हे आपण आपल्या भागात महाराज टाकतो. हरिभक्तीपर्यंत तुषार महाराज. तुम्ही विदर्भात जर आलात शेगाव नगरीत जर आले महाराज न लावत बुवा लावतात. ते बुवा ज्ञानोबा तुकोबरा आधी करून संतांना सोडून महाराज कोण नाही जगाच्या पाठीवर. दोन महाराज एक संत आणि भगवान परमात्मा पंढरीचा पांडुरंग परमात्मा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. एक पांडुरंग परमात्मा महाराज. साधू नसतं साधूपणाचा वाव आणणं हे काय आहे? पाखंड आहे. एक माता माऊली दुपारची वेळ घरी बसलेली आहे. मालक शेतात गेलेला आहे. बाहेर कामे असतात घरी. मग काय करायचं? गहू पाखडत होती ती बाई. गहू पाखडता पाखडता एक साधू महात्मा आला. गावाच्या बाहेर जीन्स पॅन्टवर आला. कशावर? जीन्स पॅन्टवर. गावाच्या बाहेर कपडे बदलवले. भगवी लुंगी लपटली. नकली दाढी लावली. नकली जटा धरल्या. पवित्र तुळशी माली एवढी असते आपल्या गळ्यात. त्यानं भली मोठी रुद्राक्षापेक्षाही मोठा मोठा मणी होता. मोठी मोठी माळ घातली. मी तुम्हाला पाखंड सांगतोय पाखंड. आणि मात्र गावात आला. भिक्षा ती माता मला गहू पाकडत होती. मातृ एकदम म्हणजे सात्विक. तिचा मालक परमेश्वर पती देव हा परमार्थिक नसेल तर ती बाई जर सात्विक असेल परमार्थिक असेल ते मालकाकडून परमार्थ करूनच घेते. साधू महात्मा दिसला. या बाबा या बसा. बाहेर ओट्यावरच बसवलं. बाबा बोला ना काय पाहिजे? भिक्षा दे. बाबा जेवले का तुम्ही? हो जेवलो मी जेवलो. हा पाखंड होता. पाखंड होता. अंतरंगातला साधू होता. आणि ज्यावेळेस मात्र ती माता माऊली त्याला देते त्यावेळेस तो तिचं भविष्य सांगते. म्हणे बाई तुझा हात दाखव म्हणे. हात दाखवता बायला हाऊस. हात पातावर होतो म्हणतो पाय बाई तुझी तळमळ फार आहे घराबद्दल पण तुझा नवरा जशी पाहिजे साथ देत नाही तुला. 100% बरोबर आहे बाबा. बाई विशेष तुझ्या लग्नाच्या अगोदर या घराची परिस्थिती फार कठीण होती. पण तुझे पाय लागले लागले लक्ष्मी नांदायला लागले. 100% 100% बाबा बरोबर. बाबा बस 2 मिनिटं थांबा. 100 रुपये वर्गणी आणते घरा. तशी तुम्ही दिली आता 100 रुपये दिली. हे घ्या बाबा. बाबा अजून सांगा ना पुढचं. नाही बाई आता पुढच्या फेरीने अजून काही पाठांतर करून येईन आणि ते तुला सांगेन. 100 रुपयात एवढंच पाठांतर केलं होतं मी. हा प्रसंग तुकडोजी महाराजांनी पाहिला. तुकडोजी महाराज किती पाखंडी लोक आहेत. माथे लगाया तिलक गले में डाली माला ऊपर से दिखता साधु अंदर से दिल है काला. मुख में तेरे नाम है बगल में छुरी. मुख में तेरे नाम है बगल में छुरी. छोड़ दे इंसान तेरी आदतें बुरी. 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 माथे लगाया तिलक गले में डाली माला. गले में डाली माला. माथे लगाया तिलक गले में डाली माला. माथे लगाया तिलक गले में डाली माला.
सर्व प्रसंग पाहतो. तुकडोजी महाराज म्हणतात गावाच्या वैराला जीन्स पॅन्ट घालून आला. गाव दिसता बरोबर मात्र भगवे कपडे धारण केले. तुकडोजी म्हणते मागं मागच येत आहे. नेमकं जाते करते तरी काय. त्यानं माडा गेला घातल्या, दाढी लावली नकली, जटात भिटल्या नकली आणि भला मोठ्या त्या बाईला पाहून मात्र भिक्षा मागितली. त्या बाईने बिचारीनं सर्व ऐकलं तुकडोजी महाराज. तुकडोजी महाराज म्हणतात किती फसवे धंदे झाले लोकांनी या मानवी मुक्तांचं प्रमाण आहे. वरी भटवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणून साधू जगी विटंबना बाधू. मी साधू सोपं मुक्ताईचे शब्द थोडे कडण्यात उघड जातात पण आई साहेब तशा बोलत नाही. त्यात भाव खूप कडले असते. तुकडोजी महाराजचे ग्रामगीता जर वाचते कदाचित तुम्ही मायबा एकदम स्पष्ट आणि शास्त्रामध्ये स्पष्ट वक्ता सुखी भाव. तुकडोजी महाराज म्हणतात आपण शिडी लावतो कपाळावरती गंध ओढतो या नाक कपाळ भरलं म्हणतात. माथे लगाया तिलक का लावला तिलक मी ओळखू आला पाहिजे साधी म्हणून. गले में डाली माला आपली माळ कशी असते बाबा 2 गुंड्याच्या त्यानं गुंड्याच्या आतने टाकली शर्टाच्या बाहेर टाकली त्यानं पालक लोंकत होती माळ. माथे लगाया तिलक गले में डाली माला ऊपर से दिखता साधु अंदर से दिल है काला मुख में तेरे नाम है बगल में चोरी. तुम्ही पंढरपूरला आले आळंदीला आले पहा तुम्ही वारकऱ्यांचे वेश धारण केले काही चोऱ्या करतात. वारकरी चोरी करता हे शब्द नाही वापरले मी बरोबर. वारकऱ्यांचा वेश धारण केले काही चोरी करतात. त्यांना हाच मार्ग दिसतो काय समजत नाही. हा ओढाला याच मार्गात काय तर चोर माहिती तुम्हाला परमार्थातच काय येतात म्हणजे वेशानं काय येतात कारण त्यांना माहिती आहे ह्या पांढऱ्या पोशाखाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन फार भावुक आहे. फार देव समजतो समाज. पांढरा पोशाख धारण केला की एखाद्या बस स्टँडवर कोणी उभं राहू द्या जेरी घालतात. ओ लोक जेरी राम राम जेरी रामकृष्ण जय मुक्ताई. आम्ही काल गेवराई बीड धाराशिव त्या भागात गेलो होतो कीर्तनाला. काल होता प्रगट दिनानिमित्त. महाराज रात्रीच निघालो कुणाचं कीर्तन झालं परस्पर निघालो. त्या अहिल्यानगरच्या पाठीमागं छत्रपती संभाजी महाराज संभाजीनगरच्या पाठीमागं एक हॉटेल होती बाबा साधी. त्या रस्त्यानं हॉटेलला दिसत नाही पण कसं गाडी चालवत असताना गाडी चालकाला झोप नाही लागली पाहिजे त्याकरता चहा नाही तर काहीतरी पाणी नाही त्याची बोलत राहावं लागते. भरपूर रस्ता भेटला पण हॉटेल काही दिसते नाही. एक हॉटेल मिळाली. त्या हॉटेलजवळ थांबलो पाणी पिलं आणि चहा घेण्याकरता थांबलो. तिथं एक ते ट्रकावाले असतात पार रात्री बेरात्री फिरत राहतात ते बिचारे. त्या ट्रकवाला एक ट्रक थांबला होता तिथं 2 जण एक किन्नर त्या साईडचा बसलेला असता तो एक ड्रायव्हर 2 जण ती थांबले होते ना. आम्ही 2 भाऊ माझा मोठा दादा आलेला आहे माझा मोठा भाऊ पण आहे. आम्ही 2 भाऊ ते 2 जण 4 एक हॉटेलवाला आणि त्यासोबतचा एक त्या सख्खा भाऊ तो झोपलेला. एक झोपलेला असतो ड्युटी असते त्यांची. आम्ही थांबलो मारत तिथं. बरं त्याला घ्यायचा होता आपल्याला समजते यांना समजलं ठीक आहे. याला काय म्हणतात जे म्हणतात ते राहू द्या. त्याला ते घ्यायची होती बाबा. त्याला ते घ्यायची होती पण त्याची ताकद नाही झाली कारण माझ्या अंगात पांढरा पोशाख होता बाबा. पहा तो थांबला स्तब्ध झाला. तो आम्ही चहा घेताय पाणी पिताय आम्ही काही खाल्लं पिळलं ते काही कुरकुरे वगैरे खाल्लं थांबलो बसलो इथं. त्यात अर्धा तास गमवला आम्ही. अर्धा तास. बरं त्याला घाई होती लय पण ताकद नव्हती पांढऱ्या पोशाखाच्या समोर खाऊ घालणे पिण्याची काहीतरी. पण तोही मागत होता त्याला दुकानदार म्हणे महाराज आहे म्हणे त्या पुढे पुढे देतो म्हणे तो. आम्हाला कळायला म्हटलं चला याचं रात्री बेराचा प्रवास आहे जास्त इथं अटकवलेलं पुरत नाही चला म्हटलं पण गाडीत बसून चहा पिऊ. आम्ही त्या प्लास्टिकच्या कप घेतले आणि गाडीत गेलो आणि गाडीच्या आरशामधून पाहिलं एका सेंगात आम्ही हॉटेलच्या बाहेर निघतो हॉटेलच्या आत गेला फोडलं हिने XYZ जे केलं करायचं द्यायला ते केलं.
का सांगितलं मी तुम्हाला? समाजाचा पांढऱ्या, कदाचित माझ्या अंगात जर पांढरा पोशाख नसता ते अख्खं तिथंच बसून पांढरा ठोकलं असतं. कोण पांढरा पोशाख पाहिला, कपडा गंध पाडला, रामकृष्ण जे हरी म्हणे तो जे हरी म्हणे महाराज रावले बापा. एक समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून आम्हा पांढऱ्या पोशाखवाल्यांना फार सावधान राहावं लागते, कारण त्याच्या डाळ जरूर म्हटलं तर अख्ख्या समाजाला तो दिसू येतो. करणे पाखंड खंडोळ. पाखंड म्हणजे नाही ते दाखवणं, त्याला म्हणतात पाखंड. तुम्हाला महर्षी वाल्मिकी यांचं पहिलं नाव माहिती? कोणाला सांगितलं? कोणी सांगितलं? काही फाशी कशी काय नाही? काय नाव सांगितलं? रत्नाकर. पहिलं नाव बघ काय. आपण एक सहज महर्षी वाल्मिकी वगैरे नंतर झालं. हे रत्नाकर नावाचे जे डाकू होते, असं म्हणतात त्याने 7 रांजण भरले. आपण कथा अनेकाने ऐकतो, पण खरं जर सांगायचं झालं तर मात्र 7 रांजण भरलेच नाही. 7 रांजण भरले नाही. बरं, हल्लीच्या काळामध्ये काही काही गावांमध्ये ब्राह्मण नाही. पंचक्रोशी किंवा मुक्ताने होऊन त्यांना ब्राह्मण भाऊ बोलावं लागते, पूजा करावी लागते. आणि त्या काळात 7 रांजण एवढे ब्राह्मण भाऊ असतील काय? विचार करण्याची गोष्ट आहे ना खरी. त्याकडे असतील का बाबा एवढे? पण त्यातला भाव काय, मी थोडी कॉपी करतो मोबाईल मधून, थोडं तुम्हाला एकदम क्लिअर करतो तुमचा विषय. म्हणजे कसं स्पष्ट तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही माझं महाराष्ट्र पाहूनच सांगितलं असं झालं पाहिजे. मी कॉपी करतो मग सांगून करतो. करणे पाखंड खंडण. ज्यावेळेस नारदांची भेट झाली त्यावेळेस त्या नारदांना मारलं नाहीये. रामायण तुम्ही विश्वासपूर्वक आणि वचनबद्ध आहे का वाचा. नारद मुनींना मारण्याच्या उद्देशानं रत्नाकर टाकून पकडलंच नव्हतं. नाही, हे आपल्याला लोक सांगतात, कथा महाराज मंडळी सांगतात, आपण ते ऐकतो आणि आपण दुसऱ्यांना सांगतो. मला असं म्हणायचंय, व्यासपीठाहून माहिती जर असेल, वाचनात जर आलं असेल किंवा एखादा थोर मोठ्यांचं जर ऐकलं असेल तरच समाजाला सांगावं. बस बाकी लहान लहान लोकांचं कोणाचं ऐकायचं आणि ते समाजाला सांगायचं म्हणजे तो फार मात्र रिकाम्या गोष्टी पसरवणे आहेत. त्याला रिअल नाही, खऱ्या गोष्टी खोट्या पसरवणे. वाल्मिक ऋषींनी, महर्षी वाल्मिकींनी म्हणजे रत्नाकर नावाचे डाकूंनी ज्यावेळी त्यांची भेट झाली नारदांची, त्यावेळी त्यांनी नमस्कार केलाय बरं का. साष्टांग करी दंडवत श्री संतांच्या माथा चरणावर वंदन केलं. मग वंदन केल्यानंतर मात्र त्यांना मारू शकले असते का? पाय पडून कोणाला मारू शकते का कोणी? पाय पडल्या आणि त्यांना सांगितलं, महाराज धनाबद्दल होता, मारत नव्हता बरं बाबा. धन धन महाराज, धन असेल तर द्या. नारद मुनी म्हटले, माझ्यावर धन नाही आहे. परमार्थ माधन जोडी देवाचे चरण पायोजी मैने राम रतन धन पायो. माझ्यावर धन आहे पण राम नामाचं धन आहे, ते तुला पाहिजे काय? म्हणे नाही पाहिजे. तुम्हाला कथा प्रसंग माहिती सर्व. मग काय करायचं? तू कोणा करता कमवतो? म्हणे मुलाबाळां करता. बरं तर तुझ्या पापा सहभागी होती का? विंचू चावते वगैरे वगैरे ते तो परत येते. म्हणजे महाराज माझ्या घरचे कोणत्याही संपर्कात माझ्या यायला तयार नाही, माझं पाप कर्म वाटायला तयार नाही. 7 रांजण कोणते भरले तेवढं सांगतो तुम्हाला ऐका. पहिला रांजण लोभ नावाचा. 7 सांगतो. षडविकार तर माहिती आपल्याला, षडविकारच आहे. आणि एक 7वा रांजण आहे. पहिला रांजण लोभ, दुसरा क्रोध, तिसरा मोह, चौथा अहंकार, 5वा मत्सर, 6वा हिंसा. जे परमार्थात धन देत नव्हते, जे भजन करत नव्हते, जे दुसऱ्यांच्या माना मोडते, त्यांचेच फक्त हत्या केली. इतका सात्विक होता महर्षी वाल्मिकी. हे झाले षडविकार. आणि 7वा रांजण म्हणजे अविद्या, अज्ञान म्हणतो त्याला आपण. खरं ज्ञान नव्हतं, भजन कीर्तनाची गोडी नव्हती. म्हणजे इथं पाहिजे जातीचे एडा गाबाड्याचे काम नाही. जातीचे म्हणजे विशिष्ट जात संतांना सांगितलं नाही. जातीचे म्हणजे परमार्थी, अंतःकरणापासून ज्यांना परमार्थाची ओढ आहे ते जातीचे सांगितले. एड्या गाबाड्याचं काम नाहीये. हे झाले 7 रांजण. पण ऐका पुढचं महत्वाचं आहे. मग महाराज 7 रांजण तुम्ही सांगितले आम्हाला, पण ते 7 रांजण रिकामे झाले. 7 रांजण भरले एवढं तर आपण ऐकलं, पण 7 रांजण रिकामे सुद्धा झाले नाही बरं का. जे 7 सांगितले त्याचा जो पहिला रांजण होता लोभ नावाचा, हा खाली झाला समाधानाने. ज्या वेळेला राम 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 भजन केलं, पहिलं मिळालं समाधान. आणि पहा तुम्ही, प्रत्येक भजनकर्त्याला समाधान प्राप्त होत असते. भजन म्हटलं की मला आनंद वाटतो. पहिला रांजण खाली झाला, समाधान मिळालं.
दुसरा क्रोध नावाचा रांजण खाली झाला, त्याला मिळाली करुणा मिळाली. एखादी जर मुंगी जर मरत असेल पायाखाली तर तो उडी मारत होता, पण मुंगीला मात्र मारत नव्हता. 2 नंबरचा रांजण खाली झाला करुणा. 3 नंबरचा रांजण खाली झाला मोह नावाचा, त्याला मिळाला विवेक. 14 मिळाला अहंकार नावाचा रांजण खाली झाला. अहंकारी असतात लोक, तो 14 रांजण खाली झाला आणि त्यामध्ये मात्र तो भरला गेला नंबर 3. नंबर झाला भूता तेने कोंडिले अनंता 4था रांजण. 5वा रांजण अविद्या, जे अज्ञान होतं, जे हरिभक्तीची गोड नव्हती, गोडी नव्हती, ते राम नामाची एवढी गोडी लागली, एवढी गोडी लागली, हो केलं रामायण रामायण. प्रमाण पण देतो या. जो अज्ञान नाहीच गेलो, केले रामायण रामाधी, हो केले रामायण रामाधी. राम प्रभू अवताराला येण्याच्या अगोदर रामायण लिहून तयार. पहा अज्ञानाचं ज्ञान वाटल्यावर काय देतो. 5वा रांजण सांगितला. 6वा रांजण होता हिंसा, मार ठोक करणे. सात्विकाला नाही, नास्तिकाला. नास्तिकाला ठोकलंच पाहिजे, काय मत आहे? सात्विकाला नास्तिकाला ठोकलंच पाहिजे. एकनाथ महाराजचा प्रवाद आहे तुम्ही तुम्हाला. श्रीमंत सोनी दान न करी, गरीब सोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधणी समुद्रा जाण बुडवावे. कळाली कवी. श्रीमंत सोनी दान न करी, श्रीमंत फार श्रीमंत आहे पण दान धर्मात नाव नाही. गरीब लोक दान धर्म करताय. 2 पैसे कमवून रोजीरोटी ज्याची घरची चुली चालते, तो म्हणतो माझ्या कष्टाच्या घामातून काबाड कष्ट करून लोक जेवले पाहिजे, पोटभर जेवले पाहिजे, तृप्तीचा ढेकर दिला पाहिजे. एवढंच नाही, अख्खं गाव जेवलं पाहिजे. गरीब लोकांची भावना आहे. गरीब सोनी भजन न करी, गरीब आहे पण भजनात कीर्तनात जात नाही. तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण बुडवावे, कारण तो बिना दगडाचा बुडणार नाही. बिना दगडाचा बुडीन का तो नातणार. मग दगड घ्या, भा मोठा दगड घ्या, त्या छातीला बांधा. कोणाच्या? जो गरीब आहे भजन करत नाही, जो श्रीमंत आहे तो दान धर्म करत नाही. तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण, काठावर नका बुडू त्याला, मधात जा समुद्राच्या टाका दिले. समुद्रा जाण बुडवावे. 6वा झाला हिंसा नावाचा. आणि 7वा रांजण खाली झाला मत्सर, म्हणजे राग जो होता. मग त्यानं काय करायचा? प्रत्येकासोबत मैत्री करायचा. हे माझ्या बुद्धीप्रमाणे 7 रांजण. विठ्ठल विठ्ठल. बाकी तर्क वितर्क आपण अनेक लावू शकतो, पण जे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद जे काही आहे ग्रंथ संपदा संत वाङ्मय भगवान परमात्म्याची, हे अख्खं ह्या शरीरावरती बनलेलं आहे. काय मत आहे तुमचं? या शरीराच्या पलीकडे दुसरं काही सांगायचं नाहीये. एक गोड भजन गातो जनाबाईचं, तुम्हाला भाव सांगतो लगेच दुसऱ्या चरणात घुसतो आहे का? हो सुंदर माझे जाते गे
फिरते बहुतेके ओव्या गौ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हे भजन म्हटलं की प्रत्येकाच्या मुखात ऐकलं असेल की जनाबाई दळण दळत होती आणि दळता दळता मग काय रिकामे गाणे म्हणे हे 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 म्हणत होते. पण ऐका, जनाबाईला हे जातं सांगायचं नाहीये, हे दळण दळायचं जातं सांगायचं नाहीये, जनाबाईला हे जातं सांगायचंय. हे जातं म्हणजे शरीर रूपी जात. ऐका, सुंदर शरीर कसं नाही बाबा आपलं सुंदर आहे. आपण किती वेळा आरशात पाहतो, घराच्या बाहेर निघताना आरशात पाहतो आणि आल्या आल्या हे आरशात पाहतो. इतकं सुंदर शरीर आहे, सुंदर माझे जनाबाई म्हणते. पण एक दिवस हे जाणार आहे, जाते गे हे जात नाही. 83,99,999 योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा, इतकं अवघड असणार हे मनुष्यरूपी शरीर. जाते गे फिरते बहुतेके, फिरते 83,99,000 योनी, फिरते बहुतेके. मग काय या योनीमध्ये असून देवा ओव्या गाऊ कौतुके, कौतुके म्हणजे आनंदानं देवा तुझं या नरदेहामध्ये आनंदानं भजन करते. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. म्हणजे जेवढं काही असेल या शरीराबद्दल सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल पाखंड खंडन, पाखंड म्हणजे नाही ते दाखवणं, पापाचं खंडन करणं, कुकर्माचं खंडन करणं. हे नारद मुनींनी केलं. महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनामध्ये येऊन पापांचं खंडन केलं, कुकर्माचं खंडन केलं. म्हणजे काय केलं? करणे पाखंड खंडन. तुकोबारांनी विचारलं, का हो तुकोबाराय हे तात्पुरतं करतात की आयुष्यभर करतात तुम्ही? तुकोबारांना आम्ही तेच करण्याकरता आलं अभंगाचं दुसरं चरण.
करणे काम, बीज वाढवावे नाम. नामाचा प्रचार प्रसार करणे संतांचं काम आहे. हे म्हणलेले असला मी नो टेन्शन असतं, मी सुरुवात करून देतो फक्त, बाकी ते पुढचं म्हणतात. बीज वाढवावे नाम, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बीज वाढवावे नाम, नामच वाढवलं ना. नका करू संसार श्रमा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार करू नका, मग काय करा, पुरुष वर्ग पाव भर गांजा आणा, कैलासकार आणा, दमला काय नाही आजा, ते नाही बरं. नका करू संसार श्रम, जास्त त्यात श्रम कष्ट काबळ कष्ट करू नका संसारात. नका गुंतू विषय कामा, संसारात आपण जास्त गुंतू नका. जास्त त्या गुंतलं माणूस की अजूनही गुंतत जाते, अजूनही गुंतत जाते, आणि मग मात्र त्याला मात्र बाह्यांगाचा परमार्थाचा विसर पडतो. जास्त माणूस प्रपंचात गुंतला की त्याला परमार्थाचा विसर पडतो बाबा. आणि याच्या पलीकडे जास्त परमार्थात घुसला की प्रपंचाचा विसर पडतो. विठाला तुकोबारा परमार्थाच्या नादी एवढे लागले की प्रपंचाकडे दुर्लक्ष झालं. बायको मेली, पोरग मेलं, पाणी अन्न न करता. 65 लाखाची प्रॉपर्टी निघून गेली. सावकार होती, सावकारकी निघून गेली. कशामुळे? जास्त परमार्थ नांदी लागले. इकडे संसार मात्र तुटवून आला. तुकोबारांचे शब्द आहे का, रणी निघता शुरण पाय माघारी, ऐशा मज धीरे राखे आता. संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायण. संसारात आणि प्रपंचात आणि परमार्थ देव अंतरवट चाललं रे. आता जास्त तुझ्या नादी लागलो तरी घरचे शिव्या घालताय, मला नाही देवा तुला घालताय. बरं जास्त इकडे प्रपंचात लागलो की परमार्थाचा विसर पडतोय देवा. भजन कमी होते, भजन कमी झालं की परमार्थिक माणसाला मात्र करमत नाही. नका गुंतू विषय कामा, परमार्थात गुंतू नका. मग काय करा परमार्थ तसं. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही या जगाच्या मालकाला आठवा, त्याचं स्मरण करा आणि वेळोवेळी त्याचं चिंतन करा. दुसरं प्रमाण घ्या, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. राम राम स्मराधी, राम
पहिला पुरावा दिला वासुदेव वासुदेव म्हणा हीच या